फार पूर्वीची एक वर्षापूर्वी गोष्ट आहे की स्पेनमध्ये अल्फान्सो नावाचा एक राजा होता आणि तो खूप शूर होता. आणि तो शूर राजा त्या राज्य स्पेनवर राज्य करीत असताना एकदा एका शत्रू पक्षाच्या राजाने त्याच्यावर हल्ला केला. आणि मग हा अल्फान्सो राजा होता, हा खूप शूर होता. त्याने पुढे राहून सर्व सैनिकांबरोबर तो लढला आणि तो जिंकला. आणि त्या आनंदामध्ये ते लोक सर्वजण परत राजवाड्यामध्ये आले. परंतु त्यांच्या लक्षात आलं नाही की शत्रूने जाता जाता पळून जाताना या अल्फान्सो राजाचा मुलगा ते घेऊन गेले. आणि मग काही दिवसांनी त्या राजाला पत्र आलं की लिफाफा आला की तुमचा मुलगा आमच्या ताब्यामध्ये आहे. जर तुम्ही आमची शरणागती पत्कराल तर तुमच्या मुलाला आम्ही परत देऊ, नाहीतर तुमच्या मुलाला मारून टाकण्यात येईल. आणि मग राजाने दरबार भरवला आणि त्याने ते पत्रक जे आहे ते प्रधानाकरवी वाचायला लावलं. आणि सर्व लोकांनी, तेथील लोकांनी सांगितलं की तुमचा मुलगा तुम्ही परत घ्या, आम्ही गुलाम व्हायला तयार आहोत. परंतु त्या अल्फान्सो राजाने एक खूप कठीण निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलाला बळी देण्यास तयार आहे, परंतु तुम्हाला गुलामगिरीमध्ये राहणं मला आवडणार नाही. आणि शेवटी त्यांनी तो निर्णय घेतला. आपल्या जीवनामध्ये आज नाताळ म्हणून आपण साजरा करत असताना देवाने त्याग केला आपल्या पुत्राचा. का? तर आम्ही सैतानाचे गुलाम राहायला नको, आम्ही पापामध्ये राहायला नको, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आम्हाला हा संदेश दिलेला आहे की देवप्रीती आहे. आणि आज आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. आज ख्रिस्त जयंतीचा हाच संदेश आपल्या मनात ठेवून देवाचा त्याग आम्ही आठवत राहून आमचा नाताळ आम्ही साजरा करू.